अय कमले, अरे दिवाळी तोंडावर आली. काहीतरी हालचाल करावं लागेल. जवळ पैसा नाही राहिला खर्चायला. घरच्या नंतर करू मागणार आहे आपण. हा ना राव. हा? आपल्याला कपडे लागताय दिवाळीला, आपल्याला फटाकडे बिटाकडे येत. सणसूद जवळ आहे आपलं, पण करायचं काय? एक काम करतो का प्रेम, आपण फाटवर स्टॉल टाकू ना. स्टॉल. हा, मी काय करतो, हा. घरी आमच्या म्हाताऱ्याची आहे ना, आजोबाची ती हे खाटी, हा ती खाट घेऊन येतो. चालेल, जमन ना. मी काय करतो, मी सतरंजी घेऊन येतो. मग ते खाटो टाकू मस्त बेग आहे का नाही. मग आपण विकायचं काय, ते पंत्या कंदील. हा हा, जमन, काय हरकत नाही. ते मुरमुऱ्याचे पुढे असते तसले मुरमुऱ्याचे पुढे ठेवू, पंत्या ठेवू. हे बघ, लहान लहान लेकराला काय काय लागतं, हा, महिलांना दिवाळीला काय काय लागतं, ह्या सगळ्या गोष्टी आधी नियोजन करू. काय काय महत्वाचं असतं ते सगळं ठेवू. राजमान्याचं ते दिवाळी महोत्सव चालू करायचं. ते पण जमन. अरे पण प्रेम, एक प्रश्न आहे राव. हा, ह्याला आपले तोंड बघून गिरायक येते ना का? हा, हे लय महत्वाचं बोलला राव तू. याला आपलं असं काहीतरी पाहिजे की आपला धंदा जोरात झाला पाहिजे, चालला पाहिजे, गिरायक पण तेवढं आलं पाहिजे ना. कमले, हा, एक काम करायचं. काय? आपण काय करू, सेल्स गर्ल्स म्हणू, सेल्स गर्ल म्हणून सुजाताबाई ठेवू. सुजाताबाईला? हा सुजाताबाई राहते ना का? हा, काय अडचण आहे. अरे पण सुजाताबाईला ठेवायचं म्हणल्यावर, अरे बा पण ते चेअरमन ऐकते ना का? चेअरमन बसून देते ना का तिला गाल्ल्यावर? हा? ते एक लय अवघड, ते लय वीक पॉइंट राव चेअरमनचा खरंच. एक काम करू हा, आपण, ती भाऊची बायको आपली उषा वहिनी, उषा वहिनीला ठेवू ना सेल्स गर्ल, सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणू त्यांना. हा जमत, आणि ठेवू त्यांना काउंटरला बसू घालल्यावर. काय हरकत नाही. त्यांना बघून येते कस्टमर, तेवढ्या गावातल्या फाट्यातले लोक कसे आपले लेडीज कस्टमर, लेडीज आहे ना म्हणून अट्रॅक्ट होते. हा, आपण साईडला बसतो तेवढं पुरतं आहे का नाही? तेवढा आपला धंदा जोरात येईल. जमत, निघायचं मग तिकडं. चल चल. उषा वहिनी, काही अरे. बिझी शेड्यूल नाही सध्या तुमचं? नाही रे, कंटाळा आलाय चांगलाच. निवांत असं म्हणजे आहे की नाही? एकदम निवांत. दिवाळीत काही असं दुसरं काम वगैरे काही नाही ना? काय दिवाळीचीच कामं, घरावर न करणं. अच्छा, म्हणजे बाकी फराळ वगैरे सोडून बाकी काय नाही, आहे की नाही? त्याला काय घरी करत बसण्यापेक्षा आपण आपलं राजमान्य पार्सलमधून घेतलं तरी तुमचं ताण वाचन. आता आम्ही नवीन व्यवसायाचा असा शुभारंभ करतोय दिवाळीसाठी. बर, आम्ही कोणता? आता एक स्टॉल टाकतोय, त्याच्यामध्ये आम्ही मग पंती, आकाशकंदील, देवीची मूर्ती आणि ते मुरमुरे वगैरे असं सगळं ठेवणार आहे. बर, हा, तर मग तुमची आम्हाला अशी मदत हवी होती की तुम्ही आमच्याकडे सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून जर तुम्ही काम पाहिलं तर भारी काम आहे. म्हणजे तुम्ही 2 रुपये कमवतो ना, आम्ही 4 रुपये कमवतो, आहे का नाही या हिशोबाने? हा, तुमची आयडिया चांगली आहे, पण तुम्हाला सांगू का, ह्या व्यवसायापेक्षा आहे ना फटाक्याच्या व्यवसायात फार प्रॉफिट आहे. फटाक्याच्या? हा, माझ्या माहेरी पण हाच बिझनेस होता. त्यामुळे फटाक्याचे सगळे म्हणजे त्या बिझनेसला काय लागतं काय नाही ते सगळं मला चांगलं माहितीये. अच्छा अच्छा अच्छा. हा, आता आम्हाला त्याच्यातला काही एवढा एक्सपिरियन्स नाही बरं का. हा, आला आम्ही बोलतो जरा महत्वाचं. जा. जाऊ. आता आम्हाला त्याच्यातलं काही एवढं महत्वाचं नाही. एका होता आपलं सस्पेन्स, जोपर्यंत कार्य आपलं पूर्ण तोला जात नाही ना तोपर्यंत या कानाचं त्या कानाला कळता कामा नाही. हा, काय यशस्वी होत नाहीत काम, म्हणून बाकी काही नाही. आता आम्ही, तुम्ही त्याच्यातलं आम्हाला काय असं माहिती आहे तेवढं तर आम्हाला सांगा, मग आम्ही तेवढं करू. हा, मला तसं माहितीये की फटाक्याला लायसन्स लागतं, त्याच्यानंतर पोलीस परमिशन लागते, परत त्याच्यामध्ये मार्जिन भरपूर असतं. तर या सगळ्या गोष्टी म्हणजे मला प्रॉपर माहिती आहेत की ते कुठे मिळतं, काय मिळतं, तर ते मी तुम्हाला मदत करू शकते. हा, उद्देश आपला काय नाही, हे जर विकले काय फटाकडे जर विकले काय, उद्देश आपला पैसा कमवणे. 4 पैसे जादा आले तर आपला फायदा सगळ्यांचा. मी तुम्हाला सांगू शकते की दारू कुठे मिळती, पोलीस परमिशन कशी घ्यायची आणि लायसन्स वगैरे या सगळ्या गोष्टी ना मला सगळं माहिती आहे. याच्यासाठी मी तुम्हाला मदत करू शकते. ही आयडिया भारी बरं का, पण तुम्ही आम्हाला मदत करा. हा चालेल ना, नक्कीच मदत करेल मी तर. हा, पण मला एक सांगा, काय? तुमच्याकडे भांडवल किती आहे याच्यासाठी? माझ्या आजीची खाट आहे. हा, आणि माझ्या आजीची सतरंजी आहे. हा, ठीक तर आम्ही तोपर्यंत पुढची तयारी करतो. तोपर्यंत आम्ही काय तुम्हाला मदत लागली तर सांगा, आणि तुमची जी काय असेल ना माहिती ते आम्हाला लवकरच कळवा. हो, चालते. आपण काय करू, आपल्या ना खाटाला खाली लिंबू मिरची पण बांधू. हा जमत. तुमची मी अन माझे तुम्ही, वाट किती बघावी मोक्याची, अगं घेईन तुला कायमची पोरी, दौलत ही 3 लाखाची, घेईन तुला भाऊ भाऊ, तुला कळलं का? काय? आपल्या गावात आहे ना नवीन दारूचं दुकान होणार आहे. येतो आईला नवीन दारूचं दुकान? हा, आणि कोण टाकणार आहे? तुझी बायको उषा वहिनी. माय बायको? हा,
म्हणजे माई बायको दारू धंदा करणार आहे. हा आईला सका घंट्या लईच भारी सोय झाली. हा ना. आता रुपये खर्च करायचा नाही. गावात दारू म्हणल्यावर घरची दारू नुसतं आता जीवन आपलं दारूमय होणार. मी मटण सुद्धा दारू शिजून खाणार. अंड्याच्या पोळीला तेल नाही टाकणार मी, दारू टाकून अंड्याची पोळी करणार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी आता संडासला सुद्धा दारू घेऊन जाणार. दारू आता जीवन दारूमय झालं. घरातच दारू म्हणल्यावर आता बाहेर जायचा प्रश्नच येतोय कुठं. तेवढं आहे ते. हा. आता काय करणार, सकाळी उठलो का एक टांबराळ भरायचं प्यायची, उतरली परत दुपारी टांबराळ भरायचं प्यायची, सकाळ दुपार संध्याकाळ 3 टाइम निसती घरची दारू, रुपये खर्च नाही आणि मस्तपैकी घरात झोपून राहायचं. आता आईला घंट्या अशी बायको भेटायला ना नशीब लागत. नशीब म्हणजे काय येड्या. 116 सोमवार केले असतात तुम्ही तेव्हा अशी बायको भेट. हा बघ ना काय बुद्धी सुचली राव तिला. आपल्या नवऱ्याची सोय व्हावं म्हणून घरात दारूचा धंदा बायको करते. आणि ती एकटे नाही, 2 पार्टनर बी आहेत. कोण कमले आणि प्रेम. ते 2 काळे निळे हा येतो व्हायला. म्हणजे आता त्या दोघांच्या मदतीनं बायको धंदा करणार. दारूचा. वा वा ठीक आहे. चला आपली सोय झाली, बाकी काय घेणं नाही देणं नाही. तिकडे दारूचा धंदा करू नाही तर घरात भट्टी चालू करू, काय घेणं आपल्याला. आपली सोय झाली. हा आता आपलं कसं मय झालं जीवन, दारूमय मय. हा वहिनीला कस काय एवढी माहिती दारूची, पोलिसाची परवानगी, लायसन आणि फेसन. आता तिच्या मायाराकड जर असं तिच्या बापाचा धंदा बिन तर मला काय माहित. तुम्ही सोयरे करताना चौकशी नव्हती मग आता ह्या सोयरी एक चौकशी करून सांगन का आमचा पहिला दारूचा धंदा होता, भट्टीचा धंदा होता म्हणून. मग मी केली असते का. केली असती तुम्ही, फुकट प्यायला भेटून. जाऊ मी. हा या आईला बरं झालं आता. सरपंच अरे तुम्हाला कळलं का नाही, काय गावात आहे ना नवीन दारूचा धंदा चालू होतोय. आपल्या गावात हा पोलीस यायला लागलंय. बिलीस सगळं झालंय, मॅनेज, लायसन फेसन, पोलीस परवानगी सगळं झालंय. काय बोलतो तू? हा एवढं सोपं वाटतं का तुला गावात धंदा करणं? मॅनेज केलंय सगळं मॅनेज. अरे आपलं गावामध्ये आडवी बाटली आहे, बाटली उभी नाही राहू शकत. आपण तसं नियोजन केलंय. अहो यांनी बाटल्यावर बाटल्या उभ्या केल्यात, तुम्हाला तपासत नाही अजून. कोण आहे करणारा, कोण आहे ह्यो? उषा वहिनी आणि ते दोघं काळे निळे, कोण? कमल्यान प्रेम आहे. उषा वहिनी हा दारू धंदा करणार? हे, काही सांगतो राव तू. अहो तुमच्या बाळांनी सपोर्ट दिलाय त्यांना. बाळ म्हणला माझा फुकट भागन, मला त्यांना सहकार्य करणं भागाची. काय बोलतोस तू? हा अरे उषा वहिनीच डोकं नसणार राव. ह्या प्रेमीने कामलीनेच काहीतरी काशी केली असणार. बाळा काय त्याला फुकट भेटलं तो काही करायला तयार ते होईल. म्हणतो माझं आयुष्य आता दारूमय झालं. असं ना? सकाळी उठायचं टमरेल भरून दारू प्यायची, ती उतरली परत दुपारी टमरेल भरून दारू. मटण म्हणला मटण दारूच शिजवणार. अंड्याची पोळी करताना तेल वापरणारच नाही, आधी दारू टाकायची मग अंड टाकायचं. अरे बापरे, लयच पुढे गेलंय म्हणायचं हे. हा अरे पण उषा वहिनी तर सानी शानी सुरती ना राव, तिने काय असं करावा? अहो, 2 पैसे दिसले की मग फिरले असतात नियत. बर नियत फिरते ना. मी पण बघत आता गावात कशी दारूची भट्टी उभी राहते. आता एकेकाकडे बघतो, सोडितच नाही आता. सुट्टी नाही कोणाची आता. नाही नाही सुट्टी देऊच नका. बरं बघतो मी आता. बघच तू आता फक्त. हा चाल. ए चल ना राव सॅम, काय टाइमपास लावला राव तू. अरे मी नाही म्हटलंय का तुला, पण जायचंय कुठं, आणायचंय काय, माल काय, मटेरियल काय, मला समजू दे ना बाबा. अरे नगरला जायचंय, दारू गोळा आणायचा आहे. दारू गोळा हा मी आता काय गाव ओढून देतो काय? तू काय येडा बेटा गाव काय उडवायचंय. अरे आपल्याला ना दारू गोळा आणायचं काय साठी, आपल्याला ना कच्चे भरून आणायचे, त्याच्यात ते भरून आपल्याला फटाकडा स्टॉल टाकायचा आहे. समजलं का आता. हा समजलं. चल काढ गाडी. अरे पण काही प्रॉब्लेम नाही ना भाऊ, ती दारू गोळा परत त्या गाडीत रिक्षा जायची, रिक्षा उडून व्हायचा स्पोर्ट बीट काही. ए राव तू चल राव सॅम, तुला टाइमपास करतो. बसा बरं पाठवून चल. गाडी ओढून जायला ते काय ह्याच्या अगोदर काय आपल्याला काय आणलेलं नाही का कधी लोकांनी. आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे, जिकडे तिकडे. काय चाललंय? हा? आनंद आलाय. आनंद झालाय? कशाचा आनंद झालाय एवढा? आता काय सांगू तुम्हाला सरपंच, तो आनंद गगनात मावाना माझा. तुझं ते गगन बिगन राहू दे बाजूला. ते पहिला दारूचा धंदा बंद करायचा जर चालू केला असला तर आता सांगतोय, परत तू म्हणशील सांगितलं नाही. कमून कमन म्हणजे काय, तुला दारू पाडायला गावात बोलिलंय का? सालानी राहतोय, काम करतोय ना, 2 टाइम अहो घरी माही ही व्यवस्था होत असेल तर कशासाठी बंद करू. पण मला सांगा, मी तुमच्याकडे काम काय सेट करीत होतो दारूसाठीच. मग घरी माया दारू होत असली, भेटत असली तर मग मी कशाला बंद करू.
आणि ते आता बोलले ते बरं झालं, नाही तर मग राजीनामा लिहून घ्या तुम्ही पहिला. राजीनाम्यापर्यंत हा. जातोस तू? अहो एवढी घरी जर सोय असेल तर मग मी कशाला बंद करू सांगा ना. म्हणजे आता तुला सांगून तुझ्या संग बोलण्यात काहीच पॉईंट. अजिबात नाही. तुझी बायको कुठे आहे तुझी? सध्या चालू असेल दुसरी भट्टी पेटीली असेल. शाबाश, म्हणजे तुझं पूर्ण सपोर्ट आहे म्हणायचं त्याला. आता बघा, मला जर बाहेर पैसे देऊन भेटत असेल आणि जर घरी फुकट भेटत असेल तर मग मी हा धंदा बंद का करू. ठीक आहे, बघ तुम्ही. हा. तशी तुम्ही भट्टे टाकेता ना, हा. बघतो तुम्ही. आणि मग तुम्ही तसं बघा, मग मी राजीनामा लिहून ठेवतो. हा. आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे. हो दादा, कुठे चालले? का हो? माझा बाप विचारित नाही कुठं चालला काय. तुम्ही कोण? आम्हाला दारू पाहिजे म्हणून विचारलं, मित्र खाती विचारलं. माणूस काय का तुमच्या तो? कुठले आहेत तुम्ही? आम्ही बाहेर गावचे दादा. दारू पाहिजे? हा. पैसे आहेत ना? तुम्हाला 95 तर पैशाचा काय विचार मी केला राव? पित नाही दारू. मी दारू पिणारच मौतीला बी जात नाही. तुमच्याकडे पैसे आहेत का? पैसे मग नाश्ता वगैरे चालू राव, त्याला काय काय? नाही, चला मी दाखवतो हा, तुम्हाला. चला. हा बघा, पुढे शिकायचं. इथून आहे ना, इथून हा. इकडं जायचं. उजू हाताला. हा, हा. तिथं गेले, तिथं कोण असन? तिथं आहे ना एक बाज टाकलेली असं बाज, बाज असन. आणि बाजूवर एक चट्ट्या पट्ट्याचे अंडर पॅन्ट बनियन घातलेला माणूस असं काळा काळा. हा. त्याच्याकडे नाही जायचं, मग तिथून डावीकडे वळायचं. डावीकडे वळायचं. तिथं गेले हा. की तिथं राखमा आजी बाहेर बसलेली असं वाटेवर. रखमा आजी बसली असन. हा, ओके. तिथं बी नाही थांबायचं. तिथं नाही. तिथून लांब चालायचं. म्हातारीला बेडके थुकती, एखादा बेडका अंगावर उडून. नाही 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 नको. हा, थोडं हा, पुढं मग जातो. तिथून पुढे गेले तुम्ही, हा. हा, की एक आहे ना सरकारी बांडे आहे. सरकारी भांड्या. हो. हा, तो आहे ना बांड्या सरकारी नोकरीला लागला होता, हा. आणि पहिल्याच दिवशी लाच घेताना पकडला आणि बडतर्फ झाला. मग त्याला सगळेजण सरकारी बांडे म्हणतात. असं होय. हा, मग त्या सरकारी बांड्याच्या घरापासून असं ऐक अशी नाही का पांदी आहे, थोडीशी पांदी. पांदी म्हणून आज घुसायचं का? हा, पांदीतून आत गेले तुम्ही हो. की तिथे ना एक असं पिवळ्या कलरचं घरी. घर. त्या घराच्या असं लांबून लांबून जायचं. तिथं कुत्र आहे. ती एवढं डेंजर आहे ना, अंगावर अंडर आपण लांब पॅन्ट. थांबतो भाऊ. हा, लांबून जा. लांबून ते जातो. कुत्र लय डेंजर आहे. अंगावर अंडर पॅन्ट बी नाही ठेवायचं. आणि तिथं रामाची बाई. पुढे गेलं ना, हा. मग तिथं तुम्हाला ते दोघं जण दिसतील, काळे निळे. काळी रे. हा, मग कमल्यान प्रेम आहे. कमल्यान प्रेम आहे. आणि त्यांची तिथं मालकीन बी असेल. मग कमल्या प्रेम मागायचं का मालकीला मागायचं? जे तिथं उपलब्ध असेल ना त्यांना मागा. तिघ असतील तर तिघांना मागा थोडी थोडी. तिघाला मागू. हा, आलं ना लक्षात? का? धन्यवाद. जा मग. धन्यवाद. हा, येऊ का? ओके दादा. अन गुणगुणारे गुण. ते वातीचं वगैरे नियोजन झालं का सगळं? त्याचं नका रे काळजी करू, ते आहेत वाते वगैरे सगळं. कसं आहे आपलं पुढचं नियोजन परत लावायला बाकीचं नाही का? हा, ते तर आहेच रे. मग कमी पाडायला नको काही हा, गोष्टी. म्हणजे तेच कसं ना होतं, मग. स्पेअर मध्ये आपल्याकडे असलं म्हणजे कडं ऐन टायमाला धावपळ व्हायला नको, म्हणून स्पेअर मध्ये पाहिजे आपल्याला. हा, ते तर बरोबरच आहे. स्पेअर, धावपळ. हा, उषा वहिनी, शोभतो का तुम्हाला यो धंदा? हा, काय वाईट आहे याच्यामध्ये? काय वाईट आहे? हा, मग अहो काय चाललंय तुमचं? वाईटच आहे सगळं याच्यात. अहो बाकीचे सगळे एवढे धंदे करतात, व्यवसाय करतात, आम्ही केलं तर तुमच्या पोटात काय लगेच दुखायला लागलं? अहो पण तो धंदा चांगला असतो, स्टँडर्ड असतो. यो धंदा करणार होय तुम्ही? पण या हा, वाईट काय? मग अरे तुम्ही दिवसा ढवळ्या दारू पाडणार, हा? आणि मला विचारितात तुम्ही का काय वाईट आहे त्याच्यामध्ये? दारू विकणं, दारू पाडणं चांगली गोष्ट आहे का? अहो आम्ही दारू पाडणारच नाही, आम्ही बनवणारच नाही. आम्ही घरी आम्ही बाहेरून विकत आणणार आहे. आता तुम्ही ना अजिबात खोटं बोलू नका. अजिबात खोटं बोलू नका. मला पक्की डिटेल माहिती मिळालेली आहे. अरे खोटं काय बोलायचं राव, आहे तेच आहे. हा, तुम्ही अजिबात खोटं बोलू नका. माझ्याकडे पक्की खबर आहे. कसली खबर? कसलं काय? कसलं काय म्हणजे? दारू विकिता तुम्ही? दारू भेटती का? घ्या घ्या, गिरायका बी सुरू झाले. परत मला म्हणता का तुम्ही खोटं बोलता म्हणून? अरे भाऊ, कसली दारू? 100 चिप द्या दादा, जास्त नका द्या राव. तुम्हाला लय थोडी मागितली, 100 चिप द्या द्या फक्त. द्या, 100ची द्या दारू. द्या 100ची द्या. तुम्ही ए, एक काम करा, बघ. इकडे माझ्यासोबत या. या बाजूला या. काय वेळे झालेत का काय? आता अजून काय पुरावे द्यायचे वहिनी तुम्हाला? हा, गिरायक सुद्धा येऊन गेलं. कुठे बाटली बाई? कसली बाटली? कसली आता काय म्हणते बाटली ती? उठा उठा. बाळू, हा? कशाची बाटली? दारूची ना? हा. घ्या. आता अजून किती पुरावे द्यायचे तुम्हाला? अहो कसलं बोलते तुम्ही? नेमकं मला आहे ना तुमचं बोलणंच कळत नाहीये काय. उषा वहिनी, तुम्ही दारूचा धंदा सुरू केलाय. तुम्ही घरात भट्टी लावली, तुम्ही दारू पाडता, गिरायक बी आले, तुमचा घरचा नवरा बी पिलाय. अजून किती तुम्हाला पुरावे द्यायचे? तुम्हाला हे धंदा करता येणार नाही दारूचा. अहो तुम्ही काही काय बोलताय? काही कसं बोलताय? बघा ना तुम्ही काय चाललंय. आम्ही आहे ना फटाक्याच्या दारू बद्दल बोलतोय. वाटल्यास तुम्ही त्या सॅमला विचारा. फटाक्याची दारू? हा, भुरणाळ्यात भरतात ना जी दारू, हा. त्याच्याबद्दल आमचं बोलणं चालू होतं. ते काय पाहिजे तुम्हाला? आम्हाला फटाक्याचा व्यवसाय करायचा आहे. अच्छा, म्हणजे आता तुम्हाला ते फटाक्याचा व्यवसाय करा, त्याच्यासाठी दारू पाहिजे. हा,
जे भुरणाळ्यामध्ये भरतात ना दारू, त्याच्यासाठी आम्ही सॅमच्या रिक्षामध्ये गेलो होतो नगरला. वाटलं तुम्ही सॅमला पण विचारून घ्या. अहो त्या गांठ्यानी सगळ्या गावात केलंय का तुम्ही दारू धंदा चालू करणार आहेत म्हणून, दारू पाडणार आहेत म्हणून. कंठेनी सांगितलं का? हा बरं आम्हाला फक्त 5 5 मिनिटं मिनिटं. हा आम्ही आलो माग. कुठे जाता तुम्ही आता? आलो 5 मिनिटाचं का? बरं, लवकर या. हा लगेच येतो. सरपंच हा एक 5 मिनिटं थांबा तुम्ही, हा मी आलो जाऊन. तू कुठे जातो? उशे अरे बाटली कुठे आहे बाटली? अरे उशे बाटली कुठे आहे माई? अरे बाटली कुठे आहे? बाटली दे ना उशे. अरे बाटली कुठे आहे आपली? काय काय केलेलं नाही मी. मी काहीच केलं नाही वहिनी. कोणी सांगितलं होतं तुम्हाला? उशे थांबा थांबा, माई बाटली कुठे आहे? कसली बाटली हो तुमची? कसली? मध्ये दरवेळेस येता तुम्ही. दारूची बाटली दारूची बाटली. कुठे आहे? अरे उशे बाटली. इरसाल सारे झाले इथं गोळा, कॉम धाम नको याचा टाऊक वर डोळा.